सखू, अयो काय झालं जाऊबाई? सखू कुठे? सखू होय, खेळतायत परसदारी राणी साहेब. काय? परसदारी खेळती? खेळतीये? शंभू बाळा, टाकूयात हा मामीकडे. सखू, सखू, अगं भानावर आहेस का तू मूर्ख मुली? पाय बघ तुझा, पाय बघ. अगं लक्ष्मण रेषेच्या आत ठेवलायस तू तो पाय. अनर्थ, घोर अनर्थ केलास तू. बाबाजी, बाबाजी. यमुने फुटली, बरोबर हंडी फुटली. गावलक्षणी कुळबुडव्या, अगं तुला कळते का तू काय केलंयस ते? या दुष्ट शक्तींचा वास असलेल्या जागी तू पाऊल ठेवलास. कळतं का तुला तू काय केलंयस ते? अगं अख्ख्या घरावर संकटाचा डोंगर ओढून घेतलायस तू अवधसे. अगं बाई, या पारवलेल्या जागेत ही गेलीस कशी? बघ ना काकू, आधीच काय कमी त्रास होता हिचा, त्यात आता नवीन संकट उभं राहिलं. अहो सासूबाई, मी गप्पा बस, गप्पा बस. आणि पाय 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 तिथेच ठेव. पाय हलवायचा नाही. मी सांगेपर्यंत हा पाय हलवायचा सुद्धा नाही. अगं तुझ्या या अशुभ पावलाने माझ्या घरातच काय अंगणात सुद्धा पाऊल ठेवायचा नाही. चेंडू खेळायला का हिला हीच जागा सापडली? चूक विनूचीच आहे. कशाला इथे चेंडू खेळायचा? आणि ही मूर्ख मुलगी दीड शाणी. अगं लहान आहेस का तू घोडी चेंडू खेळायला? या घरची सून आहेस तू, पण अकलेच्या नावाने पुंचयच आहे. जे नको सांगतो ना करायला तेच मेचक करते ही मुलगी. आणि विनू, तुला समजत नाही? तूच भरीला घातलं असशील हिला. तुला तर ना तुझ्या आई बापाने मोकळाच सोडलाय. अतिशहाणी विनीच्या आडून आमच्यावर तीर सोडते. अहो सासूबाई, विनू भाऊजींची काही चूक नाही हो. हो, चुका सगळ्या तूच करतेस ग नकटे. पण तो कैवारी आहे ना तुझा. तुम्ही दोघांनी मिळून ना माझा जीव अगदी नकोसा केलाय. कुणाचा धाक म्हणून राहिला नाही तुम्हाला. अगं पण रमाई, सखूईने नकोच म्हणत होत्या, पण या यमुताईने भरीला गाठलं. शंभू बाळासोबत खेळ म्हणून वहिनी आल्या. उगाच माझ्यावर खापर फोडायचं नाही हं. तूच बोलावलंस सखूला. वहिनी या नव्हताच बोलवत. अगं पण ताई, वहिनीनं कसं माहित असणार त्या रेषेबद्दल, किती ओलांडायची नसते म्हणून? मी सांगितलं होतं. हिला भौतिक चौकशा काही कमी आहेत. हिने 100 प्रश्न विचारले होते लग्न झाल्या. मी सगळं सांगितलं होतं. या जागेत वाईट शक्तीचा संचार आहे. कोणत्याही परिस्थितीत रेषा पार करायची नाही बजावलं होतं.
अगं मूर्ख मुली, ही जागा दुष्ट शक्तीने पछाडलेली आहे. नागोजी बाबांच्या मंत्र सामर्थ्याने बांधून ठेवले त्या दुष्ट शक्तीनं. अगं शिरताय का तुझ्या डोक्यात काही? बरोबर आहे रमाई, पण अगं मुद्दाम नसल केलं तिने, खेळाच्या भरात घे घे घे, अजून घे तिची बाजू. येऊ दे घरावर संकट, होऊ दे आमचा सत्यानाश, पण तू तिचीच आरती ओवाळ. काय तुझ्यावर गारूड घातलंय ना या मुलीने तेच कळत नाही मला. अरे पछाडलेल्या जागेत पाऊल ठेवून आपल्याला तिने नवीन संकटात ढकललंय, कळतंय का तुला? प्रश्न तुझा आणि माझा असताना तो गोष्ट वेगळी होती, पण हिच्या या चुकीमुळे आपल्या घराचा, घराण्याचा आणि वंशाचा सत्यानाशच होणार असेल तर ते मी खपून घेणार नाही, मुळीच नाही. मी कुणाचंच ऐकून घेणार नाही. सखू, कान उघडे ठेवून नीट ऐक, डोकं ठिकाणावर ठेवून ऐक. या लक्ष्मण रेषेच्या आत तुझं पाऊल पडलंय. ते पाऊल आता जमिनीवर अजिबात टेकवायचं नाही.